CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी, आपल्या शंका निरसन करण्यासाठी या ठिकाणी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। पत्रकार महोदयांचं सर्वप्रथम स्वागत करते। बऱ्याच दिवसांपासून चालू होतं की चिखली विधानसभेमध्ये जे विकासात्मक कामं आपण करत आहोत त्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली पाहिजेत। याच्या आधी मला वाटतं जवळपास 8-9 महिने झालेत अशाच विकास कामांच्या संदर्भामध्ये श्रीराम नागरी येथील जिजाऊ सभागृहामध्ये एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं आणि या चिखली विधानसभेमध्ये होणाऱ्या विकास कामांची माहिती आपल्या सर्व पत्रकार बंधूंना त्या ठिकाणी देण्यात आली होती। आज सुद्धा तशाच पद्धतीच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन आम्ही केलेलं आहे। सोबतच श्रावण महिना लागलेला आहे आणि श्रावण महिना सुरू झाला की खास करून चिखलीमध्ये दहीहंडीची सुद्धा चाहूल आपल्या सर्वांना लागते। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित महायुतीची महादहीहंडीचं आयोजन 26 तारखेला आम्ही केलेलं आहे। विकासाची दहीहंडी ही आमची असणार आहे। या दहीहंडीची नियोजनाची बैठक आत्ताच हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली। दहीहंडीच्या पूजनापासून तर स्टेजची जबाबदारी या सगळ्या गोष्टीचं आयोजन आम्ही केलं। आयोजन समितीच्या माध्यमातून त्या पदाधिकाऱ्याकडे ती जबाबदारी दिली। युवा मोर्चाची ही दहीहंडी आहे आणि त्याच्यामुळे साहजिक आहे युवकांची इच्छा होती की सेलिब्रिटी या दहीहंडीला आणाव्यात। दरवर्षी आपण सेलिब्रिटीचं आयोजन करतो। यावर्षी सुद्धा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार बॉलिवूडच्या अभिनेत्री झरीन खान आणि मराठी सिने अभिनेत्री सैराट फेम रिंकू राजगुरू या सेलिब्रिटीचं आयोजन हे आम्ही केलेलं आहे। गेल्या 2 वर्षापासनं आपण बघतोय की जशा दहीहंडीचं आयोजन अतिशय आम्ही योग्य पद्धतीने करतो त्याच्यामुळे खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला जिल्हाभरातून मिळतो। गेल्या वेळीच्या दहीहंडीने या विदर्भातल्या सगळ्या रेकॉर्ड त्या ठिकाणी गर्दीचे मोडले। जवळपास पोलिसांच्या आकडेवारीनुसार 35,000चा युवकांचा उत्सव त्या ठिकाणी अतिशय शांततेच्या मार्गाने झाला, साजरा केला। आणि विशेष म्हणजे आमच्या दहीहंडीचं नियोजन अतिशय योग्य असल्यामुळे फक्त युवकांपर्यंतच आमची दहीहंडी मर्यादित नसून युवती आणि महिलांचा सुद्धा सहभाग हा आमच्या दहीहंडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राहतो। गेल्या वर्षी
3-4 हजार माता भगिनी युवती आमच्या या दहीहंडीला आल्या होत्या। या वर्षी सुद्धा महिलांसाठी खास आयोजन आम्ही दहीहंडीमध्ये केलेलं आहे। त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे। माझी विनंती आहे सर्व पत्रकार बांधवांना की ही जी आमची दहीहंडी आहे, या दहीहंडीच्या संदर्भात आपण आपल्या वर्तमानपत्रामध्ये त्याला प्रसिद्धी द्यावी, जेणेकरून जास्तीत जास्त तरुण युवक आणि युवती आमच्या या दहीहंडीचा लाभ घेऊ शकतील। दुसरा विषय आजच्या पत्रकार परिषदेचा जो आहे तो या चिखली विधानसभेमध्ये जे विकास कामं आपण करत आहोत त्या विकास कामांना सुद्धा आपल्या वर्तमानपत्रातून प्रसिद्धी मिळावी, हा एक विषय आम्ही घेतलेला आहे। बरेचसे विषय आहेत। गेल्या वेळेच्या पत्रकार परिषदेमध्ये जवळपास 15 विषय घेतले आणि त्याच्यामुळे झालं असं की त्या संदर्भात नेमकं पाहिजे त्या पद्धतीने कोणालाच मांडता आलं नाही। त्यामुळे आम्ही या महिना-2 महिन्यामध्ये जे विषय मार्गी लागलेले आहेत तर त्या संदर्भातच आजच्या पत्रकार परिषदेमध्ये विषय घेतलेत। उर्वरित जे विषय आहेत ते श्रावण संपल्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण घेऊ, जेणेकरून चांगल्या पद्धतीने त्या विषयांना तुम्ही प्रसिद्धी द्याल। आजचा पहिला विषय आपण जर का पाहिला तर तो आहे उदयनगर येथे महावितरणाचे उपविभागीय कार्यालयाचा आपण निर्माण केलं। त्याचा शासकीय कामकाज चालू झालेलं आहे। उदयनगर परिसरातील हे उदयनगर येथून असावं, जेणेकरून 60,000 ग्राहकांचा जो भार आहे तो कमी होईल आणि चांगल्या पद्धतीने महावितरणाची सेवा ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लागू करता येईल। तर याचा पाठपुरावा आपण करत होतो आणि हा विषय आपला मार्गी लागलेला आहे। या उपविभागीय कार्यालयामुळे नवीन 36 पदांची निर्मिती सुद्धा झालेली आहे। नक्कीच एक चांगली सेवा देण्याचं काम या उपविभागीय कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी होणार आहे। दुसरा विषय आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असणारा हा विषय आहे, जे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संदर्भात बऱ्याच वर्षापासून पाठपुरावा चालू होता। त्याच्यामध्ये काल एक महत्त्वाची आनंदाची बाब आपल्या सर्वांपर्यंत आली असेल। धोडप आणि उदयनगर या दोन्ही ठिकाणी उदयनगरला श्रेणीवाढ झालेली आहे आणि धोडप येथे ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि सोबतच रायपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रावरून ग्रामीण रुग्णालयाला सुद्धा मंजुरात त्या ठिकाणी मिळालेली आहे। याच्यासोबतच एक विषय नोटमध्ये आलेला नाहीये, परंतु अतिशय महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे या ग्रामीण म्हणजे सरकारी रुग्णालयामध्ये जो रुग्ण जातो तो आर्थिकदृष्ट्या जो सक्षम नाही आहे असा व्यक्ती ग्रामीण रुग्णालयामध्ये जातो आणि रात्री बेरात्री कधी सुद्धा आरोग्याची समस्या
उद्भवते आणि अशा वेळेला जेव्हा रात्रीच्या वेळेला एखादा रुग्ण दवाखान्यामध्ये जातो त्यावेळेला तिथे डॉक्टर उपलब्ध नसतात आणि प्रचंड अशा त्रासाला त्या लोकांना नागरिकांना जावं लागतं। तर त्यासाठी आपण आपल्या मतदारसंघातल्या उदयनगर असेल, अमरापूर असेल, किनवा, रायपूर, चांदोड आणि अजूनही एखाद दोन नावं सुटली असतील तर अशा जवळपास 7-8 ठिकाणी आपण 4-4 कोटी रुपयाचे क्वार्टर्स मंजूर केलेले आहेत। त्याचे उद्घाटन आम्ही रीतसर केलेले आहेत आणि हे सगळे काम प्रगतीपथावरती आहे। आमचा एकच उद्देश आहे की हे जे क्वार्टर्स आम्ही मंजूर केलेले आहेत त्याचे काम प्रगतीपथावरती आहेत। हे क्वार्टर झाल्यानंतर हे डॉक्टर त्या ठिकाणी निवासस्थानी राहतील आणि रात्री कधीही आरोग्याची समस्या उद्भवली तर पेशंटची त्या ठिकाणी दुरवस्था होणार नाही। 24/7 सेवा आरोग्याची त्या संबंधित नागरिकांना त्या ठिकाणी मिळेल। दुसरा जो विषय आहे तो आहे शेतरस्त्याचा। आपण सर्व पत्रकार जरी असले तरी आपण सगळेच जण शेतकरी सुद्धा आहात। शेतरस्ते शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाचे आहेत हे आपण सगळेजण जाणता। आम्ही गावागावांमध्ये जेव्हा जातो तेव्हा आमचा शेतरस्ता मंजूर करावा म्हणून खूप प्रचंड प्रमाणामध्ये आमच्याकडे मागणी होते। एका गावातून आमच्याकडे 8-8, 10-10, काही गावांमधून 15-15, 16-16 शेतरस्त्यांचे ठराव आमच्याकडे आलेले आहेत। सवना असेल, चांदोड असेल, शिरपूर असेल, किनवा असेल, हे जे काही मोठे मोठे गावं आहेत या मोठ्या मोठ्या गावांमधून 17-17, 18-18, 20-20 ठराव आमच्याकडे आलेले आहेत। शेतकऱ्यांची प्रचंड अशी मागणी आहे की कुठेतरी हे जे शेतरस्ते आहेत हे शेतरस्ते म्हणजे शेतकऱ्यांची आपण रक्तवाहिनी म्हणू, ही शेतरस्ते झाले पाहिजेत ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची भावना आहे आणि ही भावना, या भावनेचा संवेदनशीलतेने विचार केल्यानंतर आम्ही सुद्धा हे शेतरस्ते झाले पाहिजेत म्हणून प्रचंड असा पाठपुरावा केला। न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने जवळपास या चिखली विधानसभेतल्या 612 शेतरस्त्यांना आपण मंजुरात मिळवून दिली। या रस्त्यांची लांबी जवळपास 764 किलोमीटरची यांची लांबी आहे। एवढे शेतरस्ते आपण मंजूर केलेले आहेत। शेतरस्ते हे शेतकऱ्यांच्या सहकार्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। उन्हाळ्यामध्ये आम्ही स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन बैठका घेतल्यात, जनजागृती केली। या ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्ता अडवलेला होता, त्यांची समजूत काढली। एखादा शेतरस्ता जो मंजूर आहे 2 किलोमीटरचा, 1 किलोमीटरचा, सर्व शेतकरी त्रस्त होते, पण एका शेतकऱ्याने अडवणूक केल्यामुळे बाकी सगळ्या शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली होती। तर अशा ज्या ज्या रस्त्यांच्या संदर्भात शेतकरी आमच्याकडे आले त्या ठिकाणी प्रशासनाची मदत घेऊन अतिशय शांततेने हे शेतरस्ते आम्ही मोकळे केले आणि याच्यातले जवळपास 11 शेतरस्ते हे पूर्ण झालेत, प्रगतीपथावरती आहेत आणि 165 शेतरस्त्यांची कामं ही सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती आहेत। या शेतरस्त्यांचा फायदा हा काय होत आहे हे आपण सर्व पत्रकार आहात आणि आपण पाहत आहात। आताच काल परवाला शेलोडी येथले एक शेतकरी आहे ज्याला सर्पदंश झाला आणि सर्पदंश झाल्यानंतर आपला शेतरस्ता असल्यामुळे वेळेत त्याचं जे वाहन आहे
ते त्याच्या शेतापर्यंत पोहोचू शकलं आणि वेळेमध्ये त्याच्यावरती वैद्यकीय उपचार आपण घेऊ शकलो. अशीच एक घटना उच्चादा येथील शेतकऱ्यांची आहे. देशोन्नती आणि लोकमत या दोन्ही वृत्तपत्रांनी सविस्तर या संदर्भात लेखन केलेलं आहे. मी दोन्ही वृत्तपत्रांचं, त्यांच्या प्रतिनिधींचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार सुद्धा व्यक्त करते. माझी विनंती आहे की आपण सर्वच शेतकरी बांधवांनी या क्षेत्रस्थाच्या संदर्भात चांगल्या पद्धतीने जर का आपण विचार मांडलेत तर नक्कीच हे क्षेत्रस्थे, जे उर्वरित क्षेत्रस्थे आहेत, आपण पूर्ण करू शकू. बऱ्याचशा क्षेत्रस्थांच्या खूप एक रोमांचक सक्सेस स्टोरीज आहेत. मंगरूळ नवघरे इथला एक क्षेत्रस्थ आहे. तो क्षेत्रस्थाचं काम जेव्हा सुरू केलं तेव्हा पहिलंच म्हणजे तोंडावरती जे शेतकरी आहे त्यांनी ते काम अडवलं. आमच्या कानावरती हा विषय आला. आम्ही त्या शेतकऱ्याशी संवाद साधला व अडचण काय आहे ती जाणून घेतली आणि त्याची अडचण जाणून घेतल्यानंतर त्या शेतकऱ्याला विश्वासात घेऊन त्याला शब्द दिला आणि जेव्हा हे काम पूर्णत्वास गेलं आणि जेव्हा मी त्या गावामध्ये एका सहज भेटीला जेव्हा गेले होते तेव्हा त्या शेतकऱ्याने आग्रहाने मला त्या क्षेत्रस्थावरती बोलवलं आणि एक भव्य दिव्य क्षेत्रस्था, म्हणजे आपला चिखली शहरातला एखाद्या सिमेंटचा गल्लीतला रस्ता काय त्याच्यापेक्षा सुंदर तो क्षेत्रस्था त्या ठिकाणी झालेला आहे. बेराळा येथील सुद्धा एक क्षेत्रस्थाची असंच एक सक्सेस स्टोरी आहे. म्हणजे बऱ्याच हे जे 11 क्षेत्रस्थे झालेले आहेत हे 11च्या 11 क्षेत्रस्थे हे खरंच पाहण्यासारखे आहेत. अतिशय चांगलं काम संबंधित ठेकेदारांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. माझी विनंती आहे की उर्वरित हे जे 165 क्षेत्रस्त्यांचे काम जे आता सध्या प्रगतीपथावरती आहे ते पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सर्व शेतकरी, आपण सर्व पत्रकार बांधवांनी शेतकऱ्यांचा विचार करून चांगल्या पद्धतीने हा विषय आपल्या वर्तमानपत्रामध्ये मांडावा. दुसरा विषय आहे चिखली शहरातील सुधारित पाणी पुरवठा योजनेसंदर्भात. याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला गेल्या वेळेला पण आम्ही माहिती दिली होती. गेल्या वेळेला दिलेल्या माहितीनंतर त्याच्यामध्ये बराचसा बदल झालेला आहे. सुधारित पाणी पुरवठा योजना आम्ही आणलेली आहे. त्याचं मला वाटते टेंडरला लागलेलं आहे. पहिल्या टप्प्यात 87 कोटीच्या निविदा त्या ठिकाणी लागलेल्या आहेत, मंजूर त्याला मिळालेली आहे. उर्वरित निविदा सुद्धा लवकरच लागणार आहे. वर्क ऑर्डर झाल्यानंतर येणाऱ्या महिनाभरामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते या नळ योजनेचा शुभारंभ आम्ही करणार आहोत. जवळपास 30 वर्षापासून संपूर्ण चिखली शहराला हा 15 दिवसानंतर पाणी पुरवठा होतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या धरणातून हा पाणी पुरवठा होतो तिथे मुबलक पाणी साठा उपलब्ध आहे, परंतु जी वितरण व्यवस्था आहे या वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता होती आणि ती सुधारणा आपण केलेली आहे. सोबतच आपल्या चिखली शहरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी कुठलेही व्यासपीठ उपलब्ध नव्हतं. तर स्वर्गीय दयासागरजी महाले सांस्कृतिक भवन हे सुद्धा आपण मंजूर केलेलं आहे. त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्याचं काम सुद्धा प्रगतीपथावरती आहे. जवळपास बांधकामासाठी 10 कोटी रुपयाचा विकास निधी आपल्याला मंजूर झालेला आहे आणि 8 कोटी रुपयाचा विकास निधी
हा उर्वरित फर्निचर, विद्युत व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, आसन व्यवस्था, एअर कंडिशन, इतर ज्या भौतिक सुविधा आहे त्यांच्यासाठी आपण मंजूर केलेला आहे. याचं सुद्धा काम हे प्रगतीपथावरती आहे. धाड, आमडापूर व चांडोळ हे या चिखली विधानसभेतले मोठे गाव आहेत. यांची लोकसंख्या ही बरीचशी आहे. या गावातले जे नागरिक आहेत हे नागरिक गेल्या वर्षी विधान भवन येथे अधिवेशन चालू असताना आमच्याकडे आले होते आणि या नागरिकांची मागणी होती की धाड, आमडापूर आणि चांडोळ येथे नगर पंचायतची स्थापना व्हावी. तर या तिन्ही ठिकाणी नगर पंचायत मंजूर केलेली आहे. शासनाने त्यांचे प्रस्ताव सुद्धा त्या ठिकाणी बोलवलेले आहेत. हॅम व एडीपी अंतर्गत रस्ते आपण मंजूर केलेले आहेत. चिखली विधानसभा मतदारसंघातील एशियन डेव्हलपमेंट बँक एडीपी अंतर्गत चिखली, साकेगाव, माळशेंबा, धाड, पारस हा 49 किलोमीटर लांबीचा व 300 कोटी रुपये किमतीच्या, तसेच आमडापूर, इसोली, जानेफळ या 9 किलोमीटर लांबी व 98 कोटी रुपये किमती असलेल्या रस्त्याला मान्यता मिळालेली आहे. तसेच हॅम अंतर्गत देवपूर, दुधा, माळवंडी, शिरपूर, केळवत, किन्नोळा, धोडप या 39 किलोमीटरच्या लांबीसाठी 403 कोटी रुपयांची किंमत असलेला, तसेच धोडप, पेठ, एकलारा, चंदनपूर या 32 किलोमीटर लांबीच्या 3 कोटी 58 रुपये किमतीच्या रस्त्यांना सुद्धा मान्यता मिळालेली आहे. प्रशासकीय कामकाज या संदर्भातलं चालू आहे. आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर टेंडर लागावेत आणि या संदर्भातली वर्क ऑर्डर निघाल्यानंतर या रस्त्यांचं भूमिपूजन होऊन हा रस्ता सुद्धा त्या ठिकाणी सुरू व्हावा. या व्यतिरिक्त बरेचसे विकास कामं हे चिखली विधानसभेमध्ये चालू आहेत. त्या उर्वरित विकास कामांसंदर्भात श्रावण महिना झाल्यानंतर एक पुन्हा पत्रकार परिषद घेऊ आणि त्या कामांसंदर्भात आपण विषय मांडू. त्याच्यामध्ये पर्यटन विभागाच्या माध्यमातून जे धार्मिक स्थळं आहेत त्या धार्मिक स्थळांचा जो विकास चालू आहे तो विषय आपण घेणार आहोत. चिखली शहरामध्ये जे ओपन स्पेस आहेत, विविध घटकांना आपण ओपन स्पेस देऊन त्याचा विकास करत आहोत, तो एक विषय असणार आहे. असे बरेचसे विषय आहेत. त्या उर्वरित विषयांसंदर्भात आपण लवकरच पत्रकार परिषद घेऊ. माझी विनंती आहे की आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये जे विषय आपण आता या ठिकाणी घेतलेले आहेत त्या सर्व विषयांना आपण सर्व पत्रकार बंधूंनी योग्य पद्धतीने प्रसिद्धी द्यावी. महायुतीचं सरकार आल्यानंतर लोककल्याणकारी योजनांचा सुद्धा वर्षाव महायुतीच्या सरकारने केला आणि फक्त वर्षावच नाही तर त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एक सध्याच्या घडीला एक फुल ऑन चालणारी एक योजना आहे. आम्ही गावागावामध्ये जाऊन माता भगिनींशी संवाद साधतो. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य हे सगळं काही सांगून जातं. आम्ही फक्त विचारतो फॉर्म भरला का. फॉर्म भरल्यानंतर लगेचच त्या माता भगिनी हसतात आणि त्यांच्या त्या स्मित हास्यामधूनच आम्हाला सगळं काही लक्षात येतं. आता मुख्यमंत्र्यांनी फक्त बहिणीच लाडक्या केल्या नाहीत तर
भावांना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लाडकं केलेलं आहे। तर मुख्यमंत्री लाडका भाऊ या योजनेअंतर्गत सुद्धा अतिशय सकारात्मक युवक मंडळींनी या योजनेच्या संदर्भात अर्ज भरलेले आहेत। आताच आम्ही जी युवा मोर्चाची बैठक घेतली त्या बैठकीत सुद्धा या योजनेच्या संदर्भात सकारात्मकता दिसून आली। बऱ्याचशा युवकांनी अर्ज भरलेत। अतिशय चांगली योजना आहे। 12वी पास असणाऱ्या भावांना 6,000 रुपये त्या ठिकाणी स्टायपेंड असणार आहे। ITI असणाऱ्याला 12वी साठी 5,000 आहे, स्टायपेंड असणाऱ्याला 8,000 आहे आणि ग्रॅज्युएशन असणाऱ्याला 10,000 आहे। तर नक्कीच या योजनांसंदर्भात सुद्धा आपण प्रसिद्धी द्यावी। महायुतीची महासभा लोकसभेची खामगाव येथे आयोजित केली होती आणि त्या खामगावच्या सभेमध्ये फडणवीस साहेबांनी बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना शब्द दिला होता की आचारसंहिता निघाल्यानंतर आपण सोयाबीनच्या संदर्भात एक सकारात्मक निर्णय घेऊ आणि तो शब्द सुद्धा महायुतीच्या सरकारने पाळला। हेक्टरी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य महायुतीच्या सरकारने घोषित केलेलं आहे। त्या संदर्भात याद्या सुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत। ई पीक पाहणीची एक जाचक अट त्या ठिकाणी शासनाने घातली होती आणि त्या अटीमुळे बरेचसे शेतकरी वंचित राहत होते। पहिली जी यादी आली ही पहिली यादी आल्यानंतर बऱ्याचशा गावांमधून अशा सूचना आल्या होत्या की ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे अशांचे सुद्धा नाव त्या यादीमध्ये आलेले नव्हते। तर काल परवाला दुसरी सुद्धा यादी आली आणि शासनाने अशी हमी दिली होती की दुसऱ्या यादीमध्ये सगळेच शेतकरी ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे अशा सगळ्या शेतकऱ्यांचा समावेश आम्ही करू। परंतु दुसऱ्या सुद्धा यादीमध्ये बरेचसे शेतकरी ई पीक पाहणी केलेले त्या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत। खरं तर जेव्हा पहिली यादी प्रसिद्ध झाली त्याच वेळेला मी चिखलीमध्ये असल्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा कृषी मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊ शकले नाही, परंतु दूरध्वनीवरून मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि कृषी मंत्री महोदय यांच्याशी संवाद साधला। या संवादानंतर त्यांनी मला एक पत्र द्यायला सांगितलं। ते पत्र मी त्या ठिकाणी दिलं आणि ते पत्र दिल्यानंतर काल परवाला मी मुंबईला होते तर उपमुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला की ही ई पीक पाहणीची जी जाचक अट आहे ही अट महायुतीचं सरकार शिथिल करणार आहे। ज्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती सोयाबीन अशी नोंद केलेली आहे त्या शेतकऱ्याला सरसकट हेक्टरी 5,000 रुपयाचं अनुदान हे लागू करणार आहे। कालच माझ्या माहितीनुसार केंद्रीय कृषी मंत्री हे महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये होते। परळीला कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या कृषी महोत्सवामध्ये मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना झाली, मुख्यमंत्र्यांचा लाडका भाऊ योजना झाली, तर शेतकरी सुद्धा लाडका केला पाहिजे। याच्यानुसार मुख्यमंत्री लाडका शेतकरी योजनांची सुद्धा त्यांनी घोषणा केलेली आहे। शेतकऱ्यांच्या संदर्भात सुद्धा सकारात्मक निर्णय महायुतीचं सरकार घेणार आहे। माझी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय चांगलं काम प्रशासनाने केलं। काही काळ रजिस्ट्रेशन करण्याची जी लिंक आहे किंवा वेबसाईट आहे ती काही काळ बंद होती, म्हणून जवळपास संपूर्ण विधानसभेतून अंदाजे 25 ते 30 हजार अर्ज आपण ऑनलाईन करू शकलो नाही। त्या
ऑनलाईन करण्याच्या प्रोसेसला सुद्धा सुरुवात झालेली आहे। या समितीचा, शासकीय समितीचा अध्यक्ष हा तिथला स्थानिक आमदार असणार आहे। तर माझ्याकडे जेव्हा हे सर्व प्रस्ताव आलेत तर कुठल्याही बारीक सारीक गोष्टी आम्ही त्या ठिकाणी पाहिल्या नाहीत। जास्तीत जास्त माता भगिनींना या योजनाचा लाभ मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न केलेत आणि या प्रयत्नामुळे चिखली तालुक्यातून एक 152-53 अर्ज आपण फेटाळलेत आणि बुलढाणा तालुक्यातून 147-48 अर्ज आपल्याला अपात्र करावे लागलेत। की ज्यांचे अर्ज अपात्र केलेत त्यातले मॅक्झिमम हे ऑलरेडी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होत्या किंवा बाकीच्या काही योजनांचा लाभ घेत असल्यामुळं त्यांना अपात्र करावं लागलं। ज्यांना आपण अपात्र केलं त्यांना सूचना सुद्धा केल्यात। त्यातल्या 50% लोकांना आपण लाभ देऊ शकतो या संदर्भात आम्ही प्रशासनाशी चर्चा सुद्धा केलेली आहे आणि अतिशय चांगलं कार्य या योजनांच्या माध्यमातून चालू आहे। याच्या व्यतिरिक्त या ज्या विकास कामाच्या संदर्भात आज आपण चर्चा केली आहे या संदर्भात आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण ते प्रश्न विचारावेत, नाही तर ही पत्रकार परिषद आपण संपवू शकतो। तुमचे कोणाचे प्रश्न असतील तर नक्कीच आपण प्रश्न विचारावेत अशी विनंती करते। या संदर्भात सातत्याने काय आरोप होत आहे भ्रष्टाचार कधी सिद्ध होतो? जेव्हा ठेकेदार हा बिल काढतो तेव्हा त्या ठिकाणी भ्रष्टाचार सिद्ध होतो। हे जे 11 कामं त्या ठिकाणी पूर्णत्वास गेलेले आहेत त्यातल्या एकाही कामाचं बिल अद्यापपर्यंत निघालेलं नाही आहे आणि माझं तर हे म्हणणं आहे की हे क्षेत्रस्थेच नाही तर प्रशासनाने जेवढे काही मी आमदार झाल्यापासून जेवढे काही मी विकास कामं आणलेले आहेत त्या सगळ्यांची चौकशी करावी। कुठल्याही ठेकेदाराला आम्ही पाठीशी घालणार नाही। मी स्वतः जेव्हा उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जाते त्यावेळेला जाहीर कार्यक्रमामध्ये मी उद्घाटनाच्या दिवशीच म्हणते ठेकेदार कोणीही असू द्या त्या ठेकेदाराच्या कामाच्या बाबतीमध्ये हयगई केली जाणार नाही। मग ते शेतरस्ते असू द्यात की बाकीचे विकास कामं असू द्यात। आज तुम्ही हा प्रश्न विचारलाय या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मीच कलेक्टर महोदयांना या ठिकाणी विनंती करते की माझ्या विधानसभेमध्ये जेवढे काही विकास कामं झालेले आहेत या सर्व विकास कामांच्या संदर्भात आपणच श्वेतपत्रिका काढा आणि दूध का दूध पाणी का पाणी त्या ठिकाणी करू द्या। आरोप करणारे कोण आहेत हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे। ते जेव्हा सत्तेमध्ये होते त्यांच्या काळामध्ये त्यांनी किती शेतकऱ्यांचे रस्ते केलेत की आज त्यांना हा एवढा मोठा अधिकार मिळालेला आहे किंवा दिलेला आहे याच्याबद्दल सुद्धा त्या ठिकाणी कुठेतरी चर्चा झाली पाहिजे। आणि ज्यांनी शेतकऱ्यांची जिल्हा बँक डुबवली, ज्यांनी शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत कुठलंही काम केलेलं नाही, आज ते शेतकऱ्यांच्या क्षेत्र उद्यान रस्त्यांबद्दल जर का बोलत असतील तर नक्कीच शेतकऱ्यांना ते मान्य नाही आहे। शेतकऱ्यांची कळवळ हा शेतकरी समजू शकतो, हा कुठला कारखानदार समजू शकत नाहीत। त्याच्यामुळं माझी विनंती आहे की शासनाने, प्रशासनाने क्षेत्रस्थेच नाहीत तर माझ्या कारकिर्दीमध्ये जेवढे काही विकास कामं मी केलेले आहेत त्या सर्वांची त्या ठिकाणी चौकशी करावी। आजची पत्रकार परिषद या संबंधित कामांच्या संदर्भात आहे। अल्पसंख्याक विभागामध्ये सुद्धा आम्ही खूप कामं केलेले आहेत त्याची पूर्णतः माहिती मी तुम्हाला देते। आज मी तुम्हाला या ठिकाणी महत्वाच्या कामासंदर्भात सांगते। धाड येथे आपला मुस्लिम समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहतो। आतापर्यंत धाड इथला मुस्लिम समाज गेल्या 10-15 वर्षापासून मागणी करत होता की ताई आमच्या या धाडमध्ये
शादीखाना असला पाहिजे, जेणेकरून गोरगरीब मुस्लिम समाजातले लग्न कार्य असतील, सुखदुःखाचे प्रसंग असतील, त्या ठिकाणी ते होतील. 10-15 वर्षापासूनची ही जी त्यांची मागणी होती, ही मागणी आतापर्यंत कोणीही पूर्ण करू शकलो नाही. ती मागणी आम्ही पूर्ण करू शकलो आणि आज हा शादीखाना आम्ही फक्त मंजूरच केला नाही, तर त्याचं भूमिपूजन केलं. काम झालेलं आहे. आता लोकार्पण करायला आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. असे कितीतरी विषय आहेत. आंबापूर येथे 35 लाख रुपयाचा शादीखान्याचं काम चालू आहे. उदयनगर येथे शादीखान्याचं काम चालू आहे. आपल्या चिखली शहरामध्ये जवळपास 1.5-2 कोटीचं आपलं कब्रस्तानचं त्या ठिकाणी आपण काम केलेलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच आजच्या पत्रकार परिषदेमध्ये अल्पसंख्याकाच्या संदर्भात आपला विषय नव्हता, त्याच्यामुळे एकदमभूत माहिती माझ्याकडे नाही आहे. परंतु पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये पूर्णतः माहिती आम्ही देतो. अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून फक्त हेच नाही, शादीखानाच नाही, तर रस्ते झालेले आहेत. त्या ठिकाणी ITI मी आमदार झाल्यापासून अधिवेशनामध्ये आम्ही मागणी करत होतो की धाड आणि आमडापूर येथे अल्पसंख्याक मधून ITI व्हावं. याच्यातलं एक ITI आमचं चंदू धाडला की आमडापूरच्या संदर्भात शासन पॉझिटिव्ह आहे. तसा प्रस्ताव सुद्धा आम्ही मागितलेला आहे. आता ही जी माहिती आहे, ही माहिती माझ्याकडे आहे. तुम्हाला आज लागत असेल तर मी देते. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मी सांगते साहेब, आज गावागावामध्ये बांधकाम कामगार कल्याण विभागाच्या माध्यमातून आम्ही रजिस्ट्रेशन करत आहोत. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये आम्ही रजिस्ट्रेशन केलं. असं एक गाव नाहीये की जिथे कुठला भेदभाव आम्ही केला. जो येईल तो कुठल्याही जातीचा असू द्या, धर्माचा असू द्या, त्याचं रजिस्ट्रेशन आम्ही केलं आणि त्या ठिकाणी त्याचं वाटप सुद्धा केलं. लाडकी बहीणचे सुद्धा स्टॉल आम्ही प्रत्येक गावामध्ये लावले होते. त्या स्टॉलला सुद्धा सगळ्यात जास्त जर का चिखली शहरामध्ये जर का गर्दी होती तर ती आपल्या समुदायामधून होती. एकाही व्यक्तीला त्या ठिकाणी आम्ही दूर लोटलं नाही. PM श्री योजनेच्या माध्यमातून परिषदेची शाळा निवडली आणि दुसरी शाळा आम्ही नगरपालिकेची उर्दू शाळा निवडली. म्हणजे काँग्रेसच्या कार्यकाळात जेव्हा एवढं काम झालं अल्पसंख्याक विभागाच्या अंतर्गत, तेवढं काम आम्ही या 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलं. मौलाना आझादच्या केसेस आता 15 दिवसापूर्वीच त्या सर्व केसेसचा पूर्ण फॉलोअप मी स्वतः घेतला. सगळ्याच्या सगळ्या केसेस माझ्या शिफारसीच्या, म्हणजे माझ्या पत्राचा शिफारस घेऊन आपण केल्या. काँग्रेसच्या गेल्या 10 वर्षापासून इथे आमदार होता, त्याच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जेवढ्या केसेस मंजूर झाल्या नाहीत तेवढ्या केसेस या 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्ही मंजूर केल्या. भाजपच्या कार्यकाळात PM किसान सारखी अतिशय चांगली योजना सुरू केलेली आहे. शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये 2,000 रुपये जातात. ही योजना थेट शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी आहे आणि या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होत असल्यामुळे महायुतीच्या सरकारने सुद्धा त्या ठिकाणी ही योजना अडॉप्ट केली आणि राज्य सरकारकडनं सुद्धा वेगळे 2,000 या शेतकरी बांधवांना जातात. आणि एकाच दिवशी एकाच वेळेला 25,000 देण्यापेक्षा दर महिन्याला जर का त्या ठिकाणी उत्पन्न असलं तर नक्कीच शेतकऱ्याची त्या ठिकाणी हेळसांड होणार नाही. बरोबर मी तेच बोलणार होते जेव्हा 25,000ची मागणी झाली. मी पेठमध्ये महिलांचा मेळावा घेतला होता गेल्या 6 महिन्यापूर्वी आणि तिथे एक महिला उभी राहिली आणि त्या महिलेने माझ्याकडे मागणी केली की ताई, सरकारच्या जेवढ्या काही योजना आहेत त्या शेतकऱ्यांसाठीच आहेत. म्हणजे त्या शेतकऱ्याला काहीतरी 1 एकर 2 एकर काहीतरी हक्काची त्याची जमीन आहे, परंतु समाजामध्ये असे पण काही लोक आहेत की त्यांच्याकडे त्या ठिकाणी काहीही जमीन नाहीये आणि त्यामुळे कुठलाही लाभ ते घेऊ शकत नाही. तर अशा भूमिहीनांसाठी सुद्धा आपण कुठलीतरी योजना काढली पाहिजेत. या योजनेच्या संदर्भात मी गेल्या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये हा विषय सुद्धा घेतला होता आणि
आता तुमच्याच पत्रकार बांधवांनी सांगितलंय की त्या संदर्भात सुद्धा योजना आहे आणि ह्या बाकीच्या ज्या योजना आहेत, मुख्यमंत्री लाडकी बहीण, लाडका भाऊ, त्या इनडायरेक्टली शेतकऱ्यांनाच बेनिफिट त्या ठिकाणी होणार आहेत. तुमच्या म्हणजे पर्सनली तुम्ही नका म्हणू, तुम्ही नाही म्हणते मी, परंतु आपण सर्व शेतकरी आहोत. आपल्या माता भगिनींनी या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. लाडक्या भावाचा पण लाभ आपण घेणार आहोत. या बांधकाम कामगार कल्याण विभागाच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ कामगारांपर्यंत मिळवून देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये दलाली चालू होती. जे संबंधित दलाल आहेत त्या दलालांनी खूप मोठी माया जमवली. कोण आहेत, काय आहेत, तुम्हाला सर्व कल्पना आहे. ही दलाली मोडून काढण्यासाठीच आम्ही मंत्री महोदयांकडे एक बैठक लावली. मंत्री महोदयांना आम्ही विनंती केली की मंत्री महोदय, तुमच्या माध्यमातून तुमच्या डिपार्टमेंटचे ऑपरेटर्स आम्हाला द्या. आम्ही गावागावामध्ये जाऊन कॅम्प लावू. कुठल्याही माता भगिनींकडनं, कामगारांकडनं त्या ठिकाणी पिळवणूक होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. आतापर्यंत चिखली विधानसभेमध्ये मी स्वतः 3 ते 4 कॅम्पला वाटपाला गेले आणि आम्ही जे रजिस्ट्रेशन केलं त्या रजिस्ट्रेशन मध्ये 5 पैसे सुद्धा त्या ठिकाणी त्या कामगारांकडनं घेतलेले नाहीत आणि अतिशय म्हणजे योग्य पद्धतीने न्याय आम्ही मिळवून दिलेला आहे. कामगारांचा निकष काय आहे हे शासनाने त्या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे. त्याच्यामध्ये जे जे लाभार्थी बसत असतील तर नक्कीच ते त्या योजनेचा लाभ घेणार आहेत. आज घरकाम करणारी महिला सुद्धा म्हणू शकते की मी कामगार आहे, तिला तो अधिकार आहे. त्याच्यामुळे आपण कोणाला नकारू शकत नाही किंवा संशय घेऊ शकत नाही. शासनाच्या निकषामध्ये जर का जो बसत असेल तर नक्कीच त्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. फक्त हा लाभ मिळत असताना दलालांच्या माध्यमातून मिळाला नाही पाहिजेत, एवढे आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो. दादाचा वाढदिवस होता आणि मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला फोन केला तर तेव्हा त्यांनी मला रिटर्न गिफ्ट मागितलं की ताई नुसत्या कोरड्या शुभेच्छा देऊ नका, काहीतरी गिफ्ट आम्हाला द्या. त्यांची मागणी होती की चिखली शहरामध्ये एक पत्रकार भवन, हक्काचं पत्रकारांसाठी पत्रकार भवन असलं पाहिजे. माझी विनंती आहे पत्रकार बांधवांना, तुमच्या आपसातल्या गटतटामध्ये आम्हाला पडायचं नाही आहे. प्रत्येक घटकांमध्ये, संघटनेमध्ये राजकारण राहतं आणि राजकारण नसल्याशिवाय मजा पण येत नाही. त्या राजकारणात आम्हाला पडायचं नाही, परंतु माझी प्रामाणिक इच्छा आहे की मी आहे तोपर्यंत या कार्यकाळामध्येच हे पत्रकार भवन त्या ठिकाणी माझ्या माध्यमातून मंजूर व्हावं. एक यादी, सध्याचे जे उपलब्ध ओपन स्पेस आहेत त्या ओपन स्पेसची यादी आहे, ती यादी आपण बघावी. ह्या ज्या काही जागा आहेत त्या हस्तांतरित करणं, ट्रान्सफर करणं हे एवढं सोपं काम नाहीये दादा. आपण स्वतः तुम्हीच पाठपुरावा करत होते माझ्याकडून प्रशासकीय भवनसाठी. 4 वर्ष आपण पाठपुरावा केला. 4 वर्षानंतर यश आलं आणि त्या प्रशासकीय भवनचं उद्घाटन म्हणजे आता भूमिपूजन होऊन त्याचं काम चालू झालेलं आहे. आता आपल्या हाती 2 महिने आहेत. त्या 2 महिन्यामध्ये एवढं अदलाबदली करणं कितपत यश येईल मला जरा डाऊटफुल आहे. कुठे जरी असलं तरी आपल्या 2 व्हीलर वरती देणार आहे आणि जेवढे काही हे ओपन स्पेस आहेत हे आपल्या हद्दीतलेच आहेत, चिखली हद्दीतले. बऱ्याचशा ओपन स्पेसला आम्ही विकासासाठी निधी उपलब्ध करून देत आहोत. आता काल परवाला किराणा असोसिएशनची बैठक झाली, त्यांनी पण एक बुक केलंय. ती यादी जी आहे ती यादी मी तुमच्याकडे देते, तुम्ही ती चर्चा करा आणि एका मताने एक लेआउट आम्हाला सांगा, त्याच्यावरती भवन देण्याची जबाबदारी माझी राहील. वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चिखली विधानसभाच्या वतीने महायुतीच्या विकास दहीहंडीचं आयोजन आम्ही 26 तारखेला केलेलं आहे.
या दहीहंडीचं प्रमुख आकर्षण हे बॉलिवूडची प्रसिद्ध सिने अभिनेत्री झरीन खान असणार आहेत. सोबतच मराठी अभिनेत्री सैराट फेम रिंकू राजगुरू यांचं सुद्धा त्या ठिकाणी ह्या सुद्धा असणार आहेत. माझी चिखली विधानसभेतल्या सगळ्या माझ्या तरुण बांधवांना आणि माझ्या तरुण युवतींना आग्रहाचं निमंत्रण आहे. मोठ्या संख्येने महायुतीच्या महादहीहंडीचा आस्वाद आपण घ्यावा. महिलांसाठी स्वतंत्र त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि अतिशय सुंदर अशा या आयोजनामध्ये ही आमची दहीहंडी आम्ही करत आहोत. विकास कामं करणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधींचं कर्तव्य असतं. मला आमदार म्हणून जवळपास 5.5 वर्ष होत आलेले आहेत. या 5.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना 5 पैशाचा सुद्धा विकास निधी मला मिळाला नाही. महायुतीचं सरकार आलं आणि हे महायुतीचं सरकार आल्यानंतर कोट्यवधी रुपयाचा विकास निधी मिळाला आणि या विकास निधीच्या माध्यमातून या चिखलीकर जनतेची, शेतकरी बांधवांची, मायमाऊलींची सेवा करण्याची संधीसुद्धा मला मिळाली. न भूतो न भविष्यती अशा पद्धतीची विकास कामं हे संपूर्ण चिखली विधानसभेमध्ये चालू आहेत. मग चिखली शहर असू द्यात किंवा चिखली ग्रामीण, बुलढाणा ग्रामीण असू द्यात, प्रत्येक गावामध्ये, वाडीवरती, वस्तीवरती, प्रभागामध्ये कुठे रस्ते असतील, अंतर्गत कॉन्क्रीटचे रस्ते असतील, हॅमचे रस्ते असतील, 2 गावांना जोडणारे रस्ते असतील, शेतरस्ते असतील, आरोग्याच्या सुविधा असतील, शिक्षणाच्या माध्यमातून विषय असतील, या सगळ्याच विषयांना विकासात्मक निधी देऊन त्याच्यावरती आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत. मी या 2 वर्षामध्ये जेवढे काही भूमिपूजनाचे कार्यक्रम घेतले त्या भूमिपूजनाच्या जाहीर कार्यक्रमामध्ये माझ्या भाषणामध्ये एक विषय मी आवर्जून घेत आलेले आहे. तो म्हणजे हे जे काही विकासात्मक कामं आम्ही करत आहोत, हे जे काही निधी आम्ही आणत आहोत, या निधीच्या बाबतीमध्ये कुठलीही हयगई केल्या जाणार नाही. जो कोणी ठेकेदार हा योग्य पद्धतीने काम करत नसेल तर त्या ठेकेदाराला कारवाईला समोर जावं लागेल. जोपर्यंत ज्या सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आम्ही हा निधी आणलेला आहे त्या घटकांचं समाधान होत नाही, तोपर्यंत त्या ठेकेदाराचं बिलसुद्धा निघणार नाही. अशा पद्धतीच्या सूचना मी त्या वेळेला त्या कार्यक्रमातून प्रशासनाला स्वतः दिलेल्या आहेत. विरोधकांनी तरी फक्त शेतरस्त्याचा विषय घेतला. मी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शेतरस्तेच नाही तर या 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये किंवा मी आमदार झाल्यापासून जेवढा काही विकास निधी आलेला आहे त्या सगळ्या विकास निधीच्या संदर्भामध्ये प्रशासनाने चौकशी करावी, स्वतः कलेक्टर महोदयांनी त्याची श्वेतपत्रिका काढावी आणि हे जे काही बिनाबुडाचे आरोप विरोधक करत आहेत त्याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी करा. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.